गई इंदिये सुखाए, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुण जीवा पज्यती, पानासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणावियपज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासनाय 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 छान चर्चा आपण बघतो आहे आणि या अंतर्गत आमची आहारक मार्गणा सुरू आहे. आहारक जो नो कर्माचं ग्रहण करतो, शरीर आणि मन वचन कायेचं अशा द्रव्य परमाणूंचं जो यथायोग्य रीतीने ग्रहण करतो ते त्याला आहारक म्हटल्या जाते. आणि अनाहारक अवस्थेमध्ये हे ग्रहण होत नाही, अशा तऱ्हेने आहार मार्गणेच्या माध्यमातून जीवाचं अन्वेषण करायचं आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त 3 समय पर्यंत हा जीव अनाहारक राहू शकतो. बाकी सर्वत्र शरीरासाठी कर्म परमाणूंचं ग्रहण तो सातत्याने करत असतो आणि म्हणून तो निरंतर आहारकच असतो. फक्त विग्रह गतीमध्ये जोपर्यंत तो आहार वर्गणा ग्रहण करत नाही, शरीरासाठी योग्य वर्गणा जोपर्यंत ग्रहण करत नाही, तोपर्यंतच तो अनाहारक अवस्थेत म्हटल्या जातो. आणि ह्या फक्त 3 समयाचीच ही अवस्था असणार आहे. काल आपण चार्ट आहार मार्गणेचा बघितला आणि आहार मार्गणेमध्ये भावांचंही प्रकरण आपण बघितलं की सगळेच्या सगळेच भाव आहार मार्गणेमध्ये जीवाला असतात. आता आहार शब्द कौन से आहार को ग्रहण करना चाहिए प्रश्न. या ठिकाणी आहार शब्दाच्या माध्यमातून कशाचं ग्रहण करायचं आहे. तर आहार शब्द कुठे कुठे वापरला जातो. आम्ही जेवण करतो यालाही आम्ही कवलाहार म्हणतो. वरून बाम पोमेड हे लावतो किंवा क्रीम वगैरे लावतो, हा लेपाहार आहे. नंतर जे पक्षी असतात हे आपलं अंड उबविण्यासाठी त्यांना जी ऊर्जा देतात, ओज देतात, त्यांना ओजाहार किंवा उष्माहार म्हटल्या जाते. नंतर देव त्यांच्या मनामध्ये भुकेचा विकल्प आल्यानंतर कंठातून अमृत स्रवतं आणि क्षुधेची तृप्ती होते, हा त्यांचा मानसिक आहार आहे. नंतर निरंतर कर्मबंधनाच्या फलाची मुख्यता ज्या ठिकाणी असते त्या जीवांना कर्माहार म्हटल्या जातो आणि हा नारकी जीवांना प्रामुख्याने आहे. आणि 6वा आहार आहे नो कर्माहार. नो कर्माहार म्हणजे शरीरासाठी कर्म परमाणूंचं ग्रहण करणं, याला नो कर्माहार म्हटल्या जातो. ज्या वेळेला केवली भगवान कोणत्याही प्रकारे कवलाहार करत नाही, तर वातावरणामधील शरीरासाठी आवश्यक असलेल्या परमाणूंचं ते ग्रहण करतात, तेव्हा प्रामुख्याने त्यांचा नो कर्माहार म्हटल्या जातो. वास्तविकतः नो कर्माहाराची प्रक्रिया ही सर्वत्र सुरू आहे आणि या ठिकाणी जे आहार एक मध्ये ग्रहण केलेलं आहे ते नो कर्माहाराचंच केलेलं आहे. आता प्रश्न आहे, आहार है नो कर्माहार है, अन्यथा आहार काल और विरह काल के साथ विरोध आता है. जर आम्ही हे मांडलं नाही नो कर्माहार का ग्रहण, ह्या जर आहार शब्दाचा अर्थ आहारक शब्दाचा अर्थ या ठिकाणी मांडला नाही, तर अन्यथा आहार काल जेव्हा आम्ही कवलाहार करत आहे त्याच वेळेला जीव आहारक म्हटल्या गेला असता आणि ज्या वेळेला तो भोजन करत नाही त्यावेळेला तो अनाहारक म्हटल्या गेला असता. मग ही अनाहारकाची प्रक्रिया
त्याची कितीतरी दिवस पण चालली असती. जसं कोणी पर्युषण पर्वामध्ये 10 दिवसाचे उपवास केले, 16 16 उपवास केले, तर 16 दिवसपर्यंत तो आहार घेत, म्हणजे आहार वर्गणा त्याला येत नाही, तो आहारक नाही असं म्हटल्या गेलं असतं. पण असं कुठेही शास्त्रामध्ये कथन दिसत नाही. म्हणून आहार या शब्दाचा अर्थ नो कर्माहार हाच या ठिकाणी अभिप्रेत आहे. ही गोष्ट पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट केली. आता प्रश्न, यह कैसे जाना जाता है कि आहारक अनाहारकपणा नो कर्माहार की अपेक्षा कहा गया है. कशावरून तुम्ही असं म्हणता की आहारकपणा हा फक्त नो कर्माहारासाठीच त्या ठिकाणी शब्द वापरला आणि नो कर्माचं ग्रहण नसेल तर तो अनाहारक म्हटला जातो, हे तुम्ही कशावरून निष्कर्ष काढला? उत्तर देतात, तत्वार्थ सूत्र महाग्रंथामध्ये एकम द्वौ त्रीन्वा नाहारकः अशा प्रकारचा 1, 2 अथवा 3 समय जीव अनाहारक होता है, हे सूत्र आलेलं आहे. या सूत्र का अर्थ कहते हैं कि एक भव से दूसरे भव में गमन के समय विग्रह गति में औदारिक आदि 3 शरीर का अभाव होने पर नवीन शरीर का धारण करने के लिए 3 शरीरों की पर्याप्ति के योग्य उद्गल पिंड को ग्रहण करना नो कर्माहार कहलाता है. वह नो कर्माहार विग्रह गति में कर्माहार के विद्यमान होने पर भी 1, 2 और 3 समय पर्यंत नहीं होता. त्या ठिकाणी कर्माहार आहे, कारण कर्माण काय योगाच्या माध्यमातून कर्म ग्रहण करण्याची तर प्रक्रिया त्या समयातही सुरू आहे. कर्माला ग्रहण करण्याची प्रक्रिया एक समयही रुकलेली नाही. आणि नो कर्म आहाराची प्रक्रिया मात्र मॅक्झिमम 3 समय रुकलेली आहे. कोणाच्या याच्यात 2 समय, कोणाच्या याच्यात 1 समय आणि कोणाच्या याच्यात 3 नसेलही. लगेचच रुजुगतीने त्याचा जन्म होईल तर तो आहारकच राहील. अशा तऱ्हेने ही प्रक्रिया या ठिकाणी सांगितली. इसीलिए आगम में आहारक अनाहारकपणा नो कर्म की अपेक्षा जानना चाहिए ऐसा कहा गया है. आता कवलाहार आदि का क्या लक्षण है? जो कवल अर्थात ग्रास रूप से खाया जाता है उसे कवलाहार कहते हैं. कवल म्हणजे आपली मुखालाही कवल म्हटलं जातं. सगळं जग कवलित केलं असे समयसार मध्ये शब्द आलेले आहे. कवलित केले म्हणजे आपल्या मुखामध्ये घेतले या अर्थाने शब्द हा येतो. म्हणून कवल या शब्दाचा अर्थ ग्रास म्हणजे एक घास, त्यालाही कवल असं म्हणू शकतो. आणि त्यावरून कवलाहार, कवलाहार हा शब्द आलेला आहे. आणि कवलाहार हा मुख्यतः मनुष्य आणि तिर्यंच यांचा कवलाहार म्हटल्या गेलेला आहे. आणि या कवलाहारावरूनच आम्ही जो कवळी हा शब्द वापरतो, कवळी पूजन करायचं आहे, तर कवळी हा शब्द जो आलेला आहे हा कवल आणि केवली या शब्दांच्या पासून आलेला आहे. म्हणजे ती जी कवळी मांडली जाते, वास्तविकतः ते केवली प्रणीत असं धर्म संरक्षणाचं पीठ आहे. त्यावर शास्त्र विराजमान केलेले आहे आणि त्यांची आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी पूजा करत असतो. आणि त्या माध्यमातून ज्या दिवशी मुनींना कवलाहाराला प्राप्त केल्या गेलं उपसर्गानंतर, म्हणून त्याचंही प्रतीक म्हणून त्या ठिकाणी कवलाहाराचं प्रतीक म्हणून केवलीची पूजा म्हणजे कवळाची पूजा केलेली दिसते आम्हाला. अशा प्रकारचा तो शब्द व्युत्पत्ती अर्थाने आम्ही बघितलं तर तसा त्या ठिकाणी लागू शकतो. आणि कवलाहारामध्ये किती प्रकारच्या आहाराचा समावेश आहे? किती प्रकारचा आहार कवलाहारामध्ये समाविष्ट केला जातो? 4 प्रकारचा. अन्न, खाद्य, हं, लेह, हं, पेय आणि पेय. एक म्हणजे खाद्य, अन्न, लेह, पेय, अन्न. अच्छा. अन्न, खाद्य, पेय आणि लेय अशा 4 तऱ्हेचा त्या ठिकाणी समावेश केला जातो.
अन्न म्हणजे जे शिजवून तयार केलं जातं ते अन्न. खाद्य म्हणजे फराळाच्या वस्तू ज्या आहेत त्याला खाद्य म्हटलं जातं. नंतर पेय, लिक्विड जे आहे ते पेय. आणि चाटून जे खाल्ल्या जातं म्हणजे अवलेह आहे, चटणी आहे, अशा प्रकारचं चाट सारखा काही पदार्थ जो चाटून खाल्ल्या जातो त्याला लेह्य अशा प्रकारचं म्हटलं जातं. म्हणून चतुर्विध आहार हा या कवलाहारामध्ये समाविष्ट होतो. जेव्हा आम्ही मला कवला चारही प्रकारच्या आहाराचा त्याग आहे असं आपण म्हणतो, त्यावेळेला हे 4 प्रकार इथे अभिप्रेत असतात. पण समजा मी रात्री नियम घेऊन झोपली, मला कवलाहाराचा नियम आहे, 4ही प्रकारच्या आहाराचा मला नियम आहे, तर मी बाम लावू शकते की नाही लावू शकत? ते आहारातलं त्याला येणार ना? हा, म्हणजे तो लेपाहार आहे. लेपाहाराचा आम्ही त्याग नाही घेतला, म्हणून वरून उपचार करता येतात, मुखाच्या माध्यमातून आम्ही ग्रहण नाही करू शकत. हॅलो, आवाज क्लिअर नाही. बाह्य उपाय करता येतो, बाह्य उपाय करायला बिघडलं नाही. समजा आपल्याला एखाद्या वेळेला बाम लावायची असेल, लेप लावायचा असेल कोणत्या तऱ्हेचा, दुखत आहे तर आपण लावू शकतो तिथे आम्ही, कारण लेपाहाराचा त्याग केलेला नाही. महाराजांना पण रात्रीच्या वेळेला तूप घासल्या जातं, हा लेपाहारच आहे, आणि त्यांनी पण लेपाहाराचा त्याग केलेला नाही. त्यामुळे ती प्रक्रिया आपण वैयावृत्तीमध्ये निश्चितपणे करू शकतो. दूसरा आता लेपाहार, जो लेप रूप से ग्रहण किया जाता है उसे लेपाहार कहते हैं. यह मुख्य रूप से वनस्पति आदि का होता है. वनस्पती एखाद्या वेळेला वाटून घेतली जाते आणि त्याचा पण लेप दिला जातो, तर हा लेपाहार म्हटल्या जातो. किंवा हे तूप वगैरे जे सांगितलं यालाही लेपाहार म्हटल्या जातात. उष्माहार किंवा याला ओजाहार असं पण म्हटलेलं आहे. जो गर्मी देने रूप आहार होता है उसे उष्माहार या ओजाहार होता है. इसे मुख्य रूप से पक्षी आदि अपने अंडे आदि को भोजन रूप में देते हैं. म्हणजे अंडे उबविण्यासाठी जी ऊर्जा ते पक्षी त्या अंड्याला देतात त्याला मुख्यत्वे करून ओजाहार म्हटल्या जातो. मानसिक आहार, जो मन में कल्पना मात्र से कंठ में अमृत रूप उत्पन्न होता है वह देवों के होता है. आणि कर्माहार, कर्म के फल भोगने की मुख्यता जहां होती है वह कर्माहार है, यह नारकियों के होता है. कारण नारकी जीवांना कोणत्याही प्रकारचा अन्न आदी खाद्याचा प्रकार त्यांना मिळत नाही. देवांसारखा त्यांचा मानसिक आहार पण नाही, कंठामध्ये त्यांच्या अमृत पण स्रवत नाही. त्यांचं शरीर वैक्रियक आहे, आणि हे वैक्रियक शरीर त्या ठिकाणी टिकते कशाच्या माध्यमातून, तर त्यांचा जो काही दुर्गंधयुक्त माती आहे वगैरे अशा प्रकारे त्यांचा आहार त्या ठिकाणी असतो. आणि मुख्यतः कर्माला ते प्रति समय भोगत आहे, हाच त्यांचा तिथे कर्माहार म्हटल्या गेला. आणि नो कर्माहार, नो कर्म वर्गणाओं का ग्रहण मात्र जिनका आहार है वह नो कर्माहार है, यह सयोग केवली भगवान के होता है. सयोग केवली भगवंतांना केवल ज्ञानाची प्राप्ती म्हणजे कोणत्याही जीवाला कमीत कमी कोणत्या वर्षी केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. 8 प्रश्न वर्षानंतर. लक्षात आला असेल. 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर. 8 वर्ष 8 अंतर मुहूर्तानंतर त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. आणि ते केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर कवलाहार करत नाही. याचं कारण असं कोणतं कारण आहे त्या ठिकाणी? कवलाहार ते का करत नाही? केवली भगवान कवलाहार का करत नाही? याचं कारण असं आहे की वेदनीय कर्माच्या उदयात आणि मोहनीयाच्या पाठबळामध्ये 11 प्रकारचे परिशव होतात. क्षुधा, तृषा आदी 11 परिशव होतात. आता त्यांना वेदनीय कर्म तर आहे, पण मोहनीय कर्म नाही.
त्यामुळे त्यांना क्षुधादी बाधा त्रास देत नाही. असाता वेदनीयाची उदीरणा ही फक्त 6व्या गुणस्थानपर्यंत होते आणि असाता वेदनीयाच्या उदीरणेतच, शब्द लक्षात घ्या, उदीरणेतच आहार संज्ञा सांगितली आहे. आता तिथे असाता कर्माची उदीरणा नाही. साता कर्माचा जरी उदय असला तरी मोहनीय नसल्यामुळे साता कर्म देखील आपला प्रभाव दाखवू शकत नाही. आणि म्हणून जे केवली भगवान आहे, संयोग केवली अवस्थेमध्ये 13व्या गुणस्थानामधले जीव असले तरी त्यांना 11 परिशह उपचाराने म्हटले आहे. वास्तविकतः त्यांना ते परिशह नसतात असा त्याचा अर्थ काढायचा. प्रश्न नंतरचा, यदि कौलाहार की अपेक्षा अनाहरक माने तो क्या हानी है. जर कवलाहाराच्या अपेक्षेने आम्ही त्यांना आहारक म्हटलं किंवा अनाहरक जीवाला म्हटलं तर कोणती बाधा उपस्थित होऊ शकते, कोणती अडचण आमच्या कथनात येऊ शकते, अशा प्रकारचा प्रश्न आहे. काय उत्तर राहील? आता उत्तर तसं सांगितलंच आहे. जर असा प्रकारचं मांडलं तर तो आहार काल जेवढा आहे तेवढाच काळ आहारक म्हणावा लागेल आणि बाकीच्या वेळी त्याला अनाहारक अशी संज्ञा प्राप्त होईल. आणि आगमामध्ये सूत्र आहे की तो 3 समयापेक्षा जास्त काळ अनाहारक राहत नाही. हे त्याचं उत्तर असणार आहे. उत्तर पाहू. यदि कौलाहार की अपेक्षा आहारक अनाहारकपणा माना जावेगा तो भोजन काल को छोड़कर जीव सर्वदा अनाहारक हो जाएगा और 3 समय का नियम घटित नहीं होगा. म्हणून त्या ठिकाणी या दृष्टीतून, कवलाहाराच्या दृष्टीतून त्याला आहारक म्हटल्या जात नाही. क्या जीव अधिक से अधिक 3 समय तक अनाहारक रह सकता है? की जास्त वेळ राहू शकतो? जास्त वेळ राहणार नाही. विग्रह गति की अपेक्षा जीव 3 समय तक ही अनाहारक रह सकता है. केवली समुद्घात की अपेक्षा भी 3 समय तक ही अनाहारक रहता है. लेकिन 14वें गुणस्थान में जीव अ ई उ रू लू इन 5 रस्व स्वरों के उच्चारण के प्रमाण काल तक अनाहारक कहा गया है. विग्रह गति में 4 समय तक अनाहारक हो सकता है क्योंकि तिर्यंच गत्यानुपूर्वी का उदय 4 समय कहा गया है. प्रश्न आलाय लक्षात की 3 समयापेक्षा अधिक समय तो अनाहारक का नाही आहे? तर तो 3च समय जास्तीत जास्त अनाहारक राहू शकतो. मोडे तो 4 घेईल आणि 3 समय तो अनाहारक राहील. मोडे तो 3 घेईल आणि अशा प्रकारे जितका 1 मोड्या घ्यायला त्याला 1 समय अनाहारक, अशा प्रकारचं गणित आहे. क्या ऐसा भी हो सकता है कि जीव एक भव से दूसरे भव में चला जावे लेकिन आहारक ही बना रहे, अशी अवस्था संभवू शकते का? की एका गतीतून दुसऱ्या गतीत किंवा एका आयुतून दुसऱ्या आयुत तो जात आहे आणि तो आहारकच असेल, अनाहारक बनणारच नाही, असं संभवू शकतं का? काय उत्तर राहील याचं? प्रश्न आलाय लक्षात? एका गतीतून म्हणजे एका आयुतून दुसऱ्या आयुत तो आता जन्म घेतो आहे, त्यावेळेला तो अनाहारक म्हणजे आहारकच राहील अशी काही व्यवस्था आहे का की त्याला अनाहारक बनावंच लागेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी सांगतात की असंही संभवू शकतं की जीव आहारकच आहे, ऐसा भी हो सकता है. जीव एक भव से दूसरे भव में चला जावे लेकिन आहारक ही बना रहे. कारण ज्या वेळेला तो रुजुगतीने गमन करतो त्यावेळेला तो त्या ठिकाणी अनाहारक अवस्थेला प्राप्त होत नाही. रुजुगतीने ज्याचं गमन आहे म्हणजे तो एका समयातच नवीन शरीर धारण करत असेल
तर तो अनाहरक न होता पण नवीन शरीर धारण करतो, म्हणजे तो आहारकच बनतो. जब यह जीव उपपाद क्षेत्र में के प्रति रुजु गती में रहता है तब यह आहारक होता है. उपपाद क्षेत्र म्हणजे, उपपाद क्षेत्राचा अर्थ काय? जब यह जीव उपपाद क्षेत्र के प्रति, उपपाद क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी या जीवाचा जन्म होणार आहे त्याला उपपाद क्षेत्र म्हणायचं. उपपाद म्हणजे जन्म, जन्म होण्याचं त्याचं क्षेत्र. क्योंकि शरीर छोड़ने व अन्य शरीर धारण करने के बीच एक समय का भी अंतर नहीं पड़ने देता. अर्थात रुजु गति, मोड़े रहित गति में जाने वाला जीव एक भव से दूसरा भव लेने के बीच में ही अनाहारक नहीं बनता, क्योंकि वह आहारक आदि वर्गनाओं को ग्रहण करता हुआ ही जाता है. अशा प्रकारे तो आहारकच राहील. ऐसे कौन से आहारक जीव है जो उसी भव में अनाहारक बन सकते हैं? असे कोणते जीव आहारक जीव आहे की ते त्याच भवात, म्हणजे शरीर न सोडता सुद्धा अनाहारक बनू शकतात, असे कोणते जीव आहे? कोणता जीव राहील अशा प्रकारचा? अशा प्रकारचा जीव राहील हा जो 13व्या गुणस्थानामध्ये समुद्घात करणारा, केवली समुद्घात करणारा जीव आहे. त्याला भव सोडायची गरज नाही, त्याच भवात तो पहिल्यांदा आहारक आहे, अनाहारक बनू शकतो. म्हणून उत्तर पहा, मनुष्य गति के आहारक जीव जो 13वें गुणस्थान में पहुंच गए, वहां प्रतर और लोकपुरण समुद्घात के समय कारमांड का योग में अनारक बन जाते हैं. फिर अनारक अवस्था समाप्त होने पर दंड व कपाट में आहारक हो जाते हैं और पुनः 14वें गुणस्थान में जाकर अनारक बन जाते हैं. अशा प्रकारे त्या जीवांची 13व्या गुणस्थानामध्ये जेव्हा तो केवल समुद्घात करतो त्यावेळेला प्रतरचे 2 समय आणि लोकपुरणचा 1 समय असा 3 समय पर्यंत तो अनारक राहतो. परत कपाट करून तो मिश्र अवस्थेत पोहोचतो आणि परत मूळ शरीरात पोहोचतो आणि त्याचा औदारिक त्या ठिकाणी आहारक बनतो तो. आणि आहारक बनल्यानंतर त्याची आयु आता 5 ऱ्हस्व स्वरांच्या उच्चारणा काल राहिली आहे, तो 14व्या गुणस्थानात प्रवेश करतो आणि परत तो जीव अनाहारक बनतो. अशा तऱ्हेची आहारक, अनाहारक आणि आहारक अशी अवस्था त्याची परत होऊन तो जीव मुक्तीला जातो. ऐसे कौन से आहारक जीव है जिनके केवल क्षयिक सम्यक्त्व ही होता है? आहारक जीव असे कोणते आहे बा की ज्यांना क्षयिक सम्यक्त्व आहे? ऐसे आहारक जीव केवल क्षयिक सम्यक्त्व ही होता है क्षपक श्रेणी में स्थित 8वें, 9वें और 10वें गुणस्थान वरती मुनिराज, नंतर 12वें गुणस्थान वरती मुनिराज. 11वं का सोडलं? कारण या ठिकाणी 11व्या मध्ये तो प्रवेश करत नाही. 11व्यात जाणारा उपशम श्रेणीनी जाणार आहे, म्हणून या ठिकाणी 12व्या गुणस्थान वरती मुनिराज आणि कारमान का योग की अवस्था को छोड़कर 13वें गुणस्थान वरती केवली भगवान अशांना केवळ क्षयिक सम्यक्त्वच त्या ठिकाणी आहे. प्रश्न 9वां, 24 स्थानों में से कौन कौन से उत्तर भेद आहारक अवस्था में ही पाए जाते हैं? आहारक अवस्थामध्ये फक्त आहारक अवस्थाच तिथे दिसेल असे कोणते भेद आहे? गतीमध्ये दिसणार नाही, कारण गती तर तो आहारक अनाहारक दोन्ही अवस्था त्या ठिकाणी होणार आहे. नंतर इंद्रियामध्ये दिसणार नाही, कायेमध्ये दिसणार नाही,
कुठे दिसेल की ज्या ठिकाणी केवळ उत्तरभेद आहारक अवस्थातच आहे. आहारक अवस्थेत योगाचे 14 उत्तरभेद आहे. कर्माण कायोग सोडून. ज्ञानाचे 2 विभंग ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान. संयम 5 संयम यथाख्यात आणि असंयमाशिवाय. सम्यक्त्व 1 सम्यक मिथ्यात्व आणि प्रथमोपशम सम्यक्त्व में भी आहारक के ही होता है. आहारक मध्ये तो आहारकच आहे. गुणस्थान 1, 2, 4, 13 आणि 14 याशिवाय बाकीचे 9 गुणस्थान. या ठिकाणी तो काय आहे? केवळ आहारक अवस्था आहे त्याची. पर्याप्ती सगळ्या पर्याप्तीमध्ये तो आहारक आहे. प्राणामध्ये मनोबल, वचनबल आणि श्वासोश्वास हे कमी करून बाकी वेळेला तो आहारक आहे. यात आहारक आहे. मनोबल, वचनबल आणि श्वासोश्वास मध्ये तो आहारकच आहे. उपयोगामध्ये विभंग ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान म्हणजे विभंगवधी आणि मनपर्यय सोडून. आणि ध्यानामध्ये 2 धर्मध्यान आणि 3 शुक्ल ध्यान सोडून. आश्रवाच्या प्रत्ययात 14 योग संबंधी कर्माण कायोग सोडून. नंतरचा प्रश्न पहा. कौन कौन से जीव आहारक ही होते हैं? आता आहारक जीव कोण कोण असतील? आता जे नाही ते काढा म्हणजे मग सोयीचं होईल. विग्रह गतीमधले असलेले जीव. नंतर प्रतर लोक पुरण समुद्घात अवस्थेला प्राप्त सयोग केवली भगवान, अयोग केवली भगवान आणि सिद्ध भगवान यांच्या अतिरिक्त सगळेच्या सगळे जीव हे आहारकच असणार आहे. विग्रह गतीमधले फक्त जीव. नंतर हे 3 समयवर्ती सयोग केवली जीव आणि अयोग केवली भगवान. विग्रह गति को प्राप्त मिथ्यात्व सासादन अविरत सम्यक दृष्टि गुणस्थानगत जीव तथा समुद्घातगत सयोग केवली, इन 4 गुणस्थानों में रहने वाले जीव और अयोग केवली तथा सिद्ध भगवान अनाहारक होते हैं. इनके बिना शेष जीव आहारक ही होती है. आणि नंतर यह जीव उपपाद क्षेत्र के प्रति रुजु गति में रहता है, वह आहारक ही होता है. अशा प्रकारे आपण आहार मार्गणे संबंधी बघितलं. आता अनाहारक मार्गणेचा चार्ट आपण पाहू. अनाहारक ज्या वेळेला हा नो कर्म वर्गणांचं ग्रहण करत नाही त्यावेळेला या जीवाला अनाहारक म्हटल्या जातात. अनाहारक अवस्थेमध्ये गती किती राहतील? तर गती 4ही गती राहतील. कारण प्रत्येक गतीमध्ये याचं मरण आहे. विग्रह गतीमध्ये हा जाऊ शकतो, अनाहारक अवस्था त्याची बनू शकते आणि म्हणून 4ही गतीमध्ये जीव अनाहारक असू शकतो. इंद्रियवाला 5ही इंद्रियवाला हा अनाहारक 5ही इंद्रियवाला जीव अनाहारक राहू शकतो. कारण प्रत्येकच जीवाचं मरण आहे आणि मरण अवस्था प्राप्त झाली विग्रह गतीमध्ये हा जीव अनाहारक बनणार आहे. नंतर काय मध्ये षटकायिक जीव त्या ठिकाणी अनाहारक आहे. योगामध्ये कर्माण योगात फक्त हा जीव अनाहारक आहे आणि बाकी 14 योगांमध्ये तो आहारक असणार आहे. वेदामध्ये तीनही वेदात तो अनाहारक असू शकतो. कषायांमध्ये सगळ्या कषायांमध्ये. ज्ञानामध्ये
ऋतू अवधी मती तज्ञान सगळ्या विचारत असेल. मनपर्याय सगळ्या ज्ञानात नसेल का याच्यामध्ये फक्त? मनपर्याय ज्ञानात नसेल का? नाही. है हे ना, पहा, त्याच्यामध्ये केवल नसेल. ज्ञानामध्ये हा अनारक बनू शकतो, केवल हा ज्ञानामध्ये अनारक बनू शकतो. असतो. आणि मती शुद्ध आणि अवधी ज्ञानात, तीन सुअवधी ज्ञानात, कुअवधी ज्ञानात नाही. तू दोन अवधी ज्ञानात कुज्ञान, येणार. हा मती ज्ञान, कुमती आणि कुश्रुत. हा आणि चार ज्ञान कोणती? सुमती, सुश्रुत, सुअवधी आणि केवल ज्ञान. हा. अच्छा. कुअवधी आणि मनपर्याय ज्ञानामध्ये तो अनारक असत नाही. याचं कारण असं की 7व्या गुणस्थांवरती मुनींना मनपर्याय ज्ञानाची प्राप्ती आहे आणि मनपर्याय ज्ञानाची प्राप्ती 7व्यात आहे. आणि जेव्हा त्यांचं मरण होईल तर मनपर्याय ज्ञान घेऊन कोणत्याही जीवाचा दुसऱ्या भवात जन्म होत नाही. त्यामुळे 4थ्या गुणस्थानातच ते येतात. म्हणजे नवीन आयुचा उदय सुरू झाला, अर्थात मनपर्याय ज्ञान आहे. 7व्या गुणस्थानवरती मुनी महाराजांचं जर समाधी झाली तर त्यांचं नंतरचं आयु ही देवायू राहणार आहे. आणि देवायूचा जसा प्रथम समय सुरू होईल तर त्यांचं गुणस्थान 4थं असणार आहे. 4थं गुणस्थान असंयमीच आहे, त्या ठिकाणी मनपर्याय ज्ञान असणार नाही. आणि अवधी ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा जे कुअवधी आहे, कुअवधी घेऊन कुणीही एका भवातून दुसऱ्या भवात जाऊ शकत नाही. त्यामुळे इथे जरी कुअवधी ज्ञान त्यांना असलं नरकामध्ये किंवा देवपर्यायीमध्ये, त्यांना निसर्गतः कुअवधी ज्ञान प्राप्त असलं तरी देवायू किंवा नरकायू संपल्या क्षणी जसं त्यांना मनुष्य किंवा तिर्यंच्या आयुचा उदय सुरू होईल त्याबरोबर त्यांचं कुअवधी ज्ञान नष्ट होईल. आणि म्हणून अनारक अवस्थेत ही 2 ज्ञान असणार नाही आणि केवली समुद्घाताच्या अपेक्षेने केवल ज्ञान राहील. संयमाच्या बाबतीत यथाख्यात संयम मध्ये होत नाही. सम्यक यथार्थ संयम आणि असंयमात असतो अनारक राहील. बाकी हा सामायिक छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी आता जसं याच्यात नाही. सांगितलं, सामायिक हा छेदोपस्थापना 6व्या गुणस्थानवरती मुनींचं ते असेपर्यंत आहे. पण नंतर मात्र अनारक अवस्थेमध्ये कोणताही संयम त्या ठिकाणी धारण होतच नाही आणि यथाख्यात केवली समुद्घाताच्या अपेक्षेने यथाख्यात लावता येतो. दर्शनाच्या बाबतीत दर्शन मात्र 4ही असू शकतात, कारण चक्षु अवधी, सुअवधी असेल तर अवधी आहेच आणि केवल दर्शन. लेशा, शिकलेल्या लेशासाठी पण काही नाही. हा. भव्य, भव्य अभव्य दोन्ही राहतील. भव्य आणि भव्य दोन्ही राहील. सम्यक्त्व, शाहीक सम्यकत्वात राहील आणि क्षायिक क्षणिक सम्यक्त्व राहील. क्षायोक्षमिक मध्ये सम्यक्त्वात मरण आहे. द्वितीयोपशम सम्यक्त्वात मरण आहे. सासादन मध्ये मरण आहे. मिश्र मध्ये हा काय सुटलं? एक मिश्र अवस्था सुटली. मिथ्यात्वात मरण आहे, मिश्र अवस्थेत मरण नाही, म्हणून हा मिश्र गुणस्थान सुटलं आणि प्रथमोपशम सम्यक्त्व सोडायचं. संज्ञी दोन्ही राहील. संज्ञा संज्ञा दोन्ही आहे. आहार आता स्वकीय, अनाहार. गुणस्थान पहिलं गुणस्थानात दुसरं पहिलं, दुसरं, तिसऱ्यात मरण नाही. चौथं चौथं, आणि 11वं 13वं 13 आणि अनारक 13 आहे म्हणून 14वं. 14. अच्छा. म्हणून 5 गुणस्थानं लावावी लागतात. पहिलं, दुसरं, चौथं, 13वं आणि 14वं. 14. जीव समास जीव समाज सगळे राहतील. सगळे आहे. पर्याप्ती काही राहील. अनारक अवस्थेत एकही पर्याप्ती झालेली नाही, पूर्ण हा म्हणून पूर्ण पर्याप्ती नसतं. 0 आहे या ठिकाणी. अनारक हा अवस्था आहे म्हणून आहार वर्गण आपण ग्रहण केली नाही. एकही पर्याप्ती त्या ठिकाणी नाही. प्राण
हम्म, प्राणमध्ये मनोबल, वचनबल हम्म, आणि भाषाबल हे नसतात. हम्म. म्हणजे बाकीचे राहतील. पाच पाच इंद्रिय, कायबल आणि आयु म्हणजे सात आहे. प्राण राहू शकतात. सात आणि प्राण हे राहू सात शकतात. प्राण कोणत्या अपेक्षेने लावलेले आहे? अं, क्षयोक्षमाच्या अपेक्षेने सात प्राण लावलेले आहेत. संज्ञा, संज्ञाचारी असते किती? संज्ञाचारी पण आहे. उपयोग, उपयोग सहा, ज्ञानोपयोग आणि चार सहा. दर्शनोपयोग अशी 10. 10. ध्यान, आर्त, रौत, धर्म आणि एक शुक्ल असे 11 ध्यान. आणि आश्रव, आश्रवामध्ये आता योगाचा एकच लावायचा, 14 योग कमी करायचे म्हणून 43 योग. जाती पूर्ण आहे, चारी गती संबंधी 84 आणि कुल 199. भाव उद्याला पाहू आपण. स्तुती म्हणून स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाणका जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माको वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये संवसारणं. सर्वांना जय जिनेंद्र.